वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। कूडलगी तालुका का एक ग्राम पंचायती के वहां पर एक कन्नड़ स्कूल आती है, ताकि वहां पर अब इतनी दबदबावा चल रहा है ताकि वहां पर डीसी को भी अगर मेमोरेंडम दे देते हैं तो वो किसी के पास भेज देते हैं, तो संबंधित अधिकारियों को वहां पर कह देते हैं तो वो आज एक के ऊपर एक जिम्मेदारी दे देते हैं। अब ये महिला यही कह रही है ताकि यहाँ पर जो सरकारी जमीन है, अगर वहां पर किसी ने पूछने के लिए अगर सोचने के लिए भी अगर चले गए तो वहां पर उनको धमकियां आ देते हैं और वहां पर उनको दबदबावा आ जाता है। तो अब यहाँ पर सरकारी जमीन कैसे बन गई, जो होस्पेट है तालुका का जो एक छोटे से गांव का है ये हिस्सा, अब यहाँ पर महिला वही कह रही है ताकि अब वो जमीन सरकारी है, उतारा कैसे बन जाता है, डॉक्यूमेंट कैसे बन जाते हैं, आखिर क्या दबदबावा है इस ग्राम पंचायती के यहाँ पर। अब तो यहाँ पर ऐसा होने लग गया तो किसी के जमीन बचना मुश्किल है। जब सरकारी जमीन अगर दूसरों के नाम पर हो जाता है, उस पर ये महिला आरोप करती है और संबंधित अधिकारियों को अर्जी लिखती है, मेमोरेंडम दे देते हैं, फिर भी यहाँ पर आकर कुछ नहीं हो पाता तो मीडिया के सामने आकर ये कह देते हैं संबंधित अधिकारी आकर यहाँ पर तहकीकात करे और पूछताछ करे और यहाँ पर क्या क्या अफरा तफरा हो गया है उस पर तहकीकात करने के लिए एक मीडिया के जरिए एक महिला कह देती है। तो सोचो यहाँ पर कितनी दबदबावा है और सरकारी जमीन पर क्या क्या ना जाने यहाँ पर गोलमाल हो गए, किस तरह से कागजात बन गए। अब तो यहाँ पर ये तो स्कूल तो ऐसा है, मुकद्दर बनता है, तकदीर बनती है, किस्मत बनता है। ऐसे स्कूल की जगह, जो सरकारी स्कूल की जगह अगर दूसरों के नाम होता तो सोचो आखिर क्या हो रहा ये माजरा। अब तो यहाँ पर कुछ लोग तो यही कहने लगते हैं, यहाँ पर नाम लेते हैं तो डर जाते हैं उनको कुछ कर बैठे। अब तो यहाँ पर ये तो चेहरा छुपाकर मीडिया के सामने ये कहने लग गई है ताकि यहाँ पर अगर कुछ कहेंगे, अगर धमकियां आ जाते हैं, जानलेवा धमकियां आ जाते हैं, कहना ही मुश्किल हो गया है। आखिर ये सच है या झूठ है, तो यहाँ पे संबंधित अधिकारी यहाँ पर आकर तहकीकात करना जरूरी है। आखिर क्यों नहीं कर पा रहे, ये तो इतना वायरल होने लग गया है वीडियो, ताकि क्यों ऐसा होने लग गया है। अपना तो कर्तव्य निभाना ये तो अधिकारियों का अपना फर्ज बनता है, अपना कर्तव्य बनता है, मगर आखिर यहाँ पर पंचायती के पीछे ऐसा कौन है जो यहाँ पर अधिकारी आकर झांक भी नहीं पा रहे, तहकीकात भी नहीं कर पा रहे और यहाँ की जमीन किस तरह से इनके नाम हो गए सरकारी जमीन, इस पर तहकीकात क्यों नहीं कर पा रहे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ನಾವು ಮಾತಾಡಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚಕ್ಕರಕ್ಕೆ ನಾನು ನೋಡು ಕಡೆದವ್ರನ್ನ ಸರ್, ನಾನು ನೋಡು ಸರ್, ನನ್ನ ಮಗ ನಂಬರ್ ಸರ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮೈ ಮುಟ್ಬಿಡ್ರ ಎಲ್ಲ ಶಿವಾಜಿ ನಾವು ಮಾತಾಡಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚಕ್ಕರಕ್ಕೆ ನಾನು ನೋಡು ಕಡೆದವ್ರನ್ನ ಸರ್, ನಾನು ನೋಡು ಸರ್, ನನ್ನ ಮಗ ನಂಬರ್ ಸರ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಹನುಮಕ್ಕ ಅಂತ. ಹೊಸಪೇಟೆ ತಾಲೂಕು, ವಿಜಯನಗರ ಜಿಲ್ಲಾ, ಡಾಣಾಪುರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸೇರಿರುವಂಥ ಗಾಳಮ್ಮನಗುಡಿ ಗ್ರಾಮ
ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಬರ್ತಿರುವಂಥ ಇದು 5ರಿಂದ 1ನೇ ತರಗತಿ ತನಕ ಓದ್ತಿರುವ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಇರುವುದರಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮೆಂಬರ್ಗಳು ಅಧ್ಯಕ್ಷಗಳು 2020ರಲ್ಲಿ ಅವರ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ಸ್ಕೂಲ್ ಜಾಗವನ್ನು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಹೋದರೆ ಕೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ನಂತರ ನಮಗೆ ಬೈಯೋದಕ್ಕೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಕೇಳೋರು ಊರಲ್ಲಿ ಯಾರಿಲ್ಲ. ಪಾಪ ಅಮಾಯಕ ಜನರನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾರೆ. ನಾನು DC ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಮನವಿ ನೀಡಿದೆ. ಅವರು EO ಸರ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅಂದರು. ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನು ಲೆಟ್ರ್ ಕೊಟ್ಟು ಬಂದೆ, ಅರ್ಜಿ ಹಾಕಿದೆ. ನಾನು ಅರ್ಜಿ ಹಾಕಿದ ನಂತರ ಅದು 1 ತಿಂಗಳಾದ್ರೂ ಅದನ್ನು ಇನ್ನು ಯಾವುದೇ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಸ್ಕೂಲ್ ಜಾಗಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಹೋರಾಡ್ತಿರೋದು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅವರೇ ಇರುವುದರಿಂದ ಅವರೇ ಜಾಗಗಳು, ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗಗಳನ್ನು ಅವರ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗಗಳನ್ನು ಅವರ ಒಳಗೆ ಹಾಕ್ಕೊತಿದ್ದಾರೆ. ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯವರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು DC ಅವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಭೇಟಿ ನೀಡಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ನೀವೇ ನಮಗೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ.